अद्वैत अक्षरशः कलाचे पाय पकडत असतो, कलाकडे माफी मागत असतो, परंतु कला मात्र आता अद्वैतला माफी देण्याच्या मूडमध्ये देखील नसते. कलाला प्रचंड वाईट वाटलेलं असतं. अद्वैतच्या साऱ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. घरामध्ये चालणारं पॉलिटिक्स, कशा प्रकारे सरोजने त्याचं डोकं फिरवलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम जे केलं त्याच्यामध्ये रोहिणी, राहुल आणि नैना या तिघांनी कशा प्रकारे चांगल्या प्रकारे निभावलं, आणि अद्वैतच्या मनात कलाविषयी ज्या काही शंका निर्माण झाल्या आणि त्यावरून त्याला राग आला होता, या गोष्टीचं प्रायश्चित्त आता त्याला करायचं असतं. आणि त्याला फार वाईट वाटत असतं की त्याने कलाला इतकं नीच दर्जाची वागणूक दिली, आणि सोबतच त्याला असं वाटत होतं की तो महान आहे आणि कला ही खूपच खालच्या दर्जाची आहे, आणि याच गोष्टीचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. म्हणूनच तो कलाकडे आता माफी मागत असतो आणि कलाच्या पुढे आता गयावया करत असतो. परंतु कलाने मात्र आता एकदा निर्णय घेतलेला असतो आणि कला आता त्या निर्णयावरती ठाम असते. तर मित्रांनो, नेमकं काय झालंय, कशा प्रकारे अद्वैतला आता ही जाणीव झालीये की कलाच आपली खरी पार्टनर आहे, खरी बायको आहे, आणि कलासारखं उत्तम कोणीच नाही. तर हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जो काही व्हिडिओ बघताय त्यासाठी मित्रांनो आम्हाला अनेक व्हिडिओ बघावे लागतात. पुढले जे काही या मालिकेचे डब्स आहेत यावरती आम्ही अहोरात्र काम करतो आणि तुमच्यासाठी हे ट्विस्ट घेऊन येत असतो. मित्रांनो, त्याकरता का होईना फक्त एक लाईक हा तुम्ही नक्कीच केला पाहिजे, आणि मला खात्री आहे की तुम्ही ते लाईकचं बटन नक्की दाबाल. सोबतच सबस्क्राईबचं देखील बटन दाबा, कारण की पुढे असेच भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, टाइम वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता मालिकेमध्ये दाखवण्यात येत आहे की कशा प्रकारे आता अद्वैत हा कला सोबत असलेल्या त्याच्या भिन्नता आहे याचा चार्ट लिहित चाललेला आहे, आणि त्याला आता असं वाटतंय की कला कुठेतरी बालिशपणा करते, आणि त्याच्यामुळे तो आता कलाकडे त्या दृष्टीने बघू लागतो, आणि प्रत्येक गोष्टीत त्याला भिन्नता दिसायला लागते. आणि याच गोष्टीमुळे त्याला फार आता वाईट वाटत असतं की त्याचं लग्न कोणत्या मुलीसोबत झालंय. त्याला असं वाटायला लागतं की त्या मुलीचा दर्जाच नाहीये, कलाची लायकीच नाहीये माझ्यासोबत राहण्याची, आणि या गोष्टीचा अहंकार आता त्याच्या मनामध्ये घालायचं काम केलेलं असतं. ते केलेलं असतं सरोजने त्याचं मन परिवर्तन केलेलं असतं. सरोज जेव्हा आता ऑफिसमध्ये असते तेव्हा अद्वैत देखील तिथं आलेला असतो. तेव्हा अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई, तू म्हणतेस त्यात काहीच चुकीचं नाहीये, तू म्हणते ना ते बरोबर आहे अगदी. तू म्हणाली होती की कला अगदी बालिश मुलगी आहे, आणि खरंच ती माझ्या पात्रतेची नाहीये, हे खरंच आहे. मी देखील या गोष्टीवरती चांगला बारीक विचार केला, आणि मला जाणवलं की कला ही अजिबात चांगली मुलगी नाहीये, आणि तिची आणि माझी लायकी कधी मॅचच होऊ शकत नाही. अतिशय बालिश अशी मुलगी आहे ती, आणि माझं तिच्यासोबत आयुष्य काढणं हे खरंच कठीण जाणार आहे. तेव्हा सरोज म्हणते, अगदी बरोबर विचार करतोयस तू अद्वैत, आणि मला खरंच मान्य आहे की तू आता माझ्या बरोबर माझ्या मनासारखा विचार करायला लागलाय, आणि आपलं जे नातं आहे ते पहिल्यासारखं अगदी घट्ट आणि मजबूत व्हायला लागलंय. तेव्हा मात्र आता सरोज असं जेव्हा बोलते तेव्हा अद्वैतला देखील चांगलं वाटतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई, मग आता आपण करायचं काय? ही जी कला खरे आहे हिला आता मला हिच्यासोबत राहावंसं वाटत देखील नाहीये. तेव्हा सरोज म्हणत असते की मग काय, सोपं आहे, तुला तिच्यासोबत डिवोर्स घ्यायचा आहे आणि तिला वेगळं करायचं तुझ्या जीवनातून. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला देखील असंच वाटतंय, आणि या गोष्टीसाठी आता मी पूर्णपणे तयार झालो आहे, परंतु मला काही दिवसांचा अजून अवधी हवा आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तू घे ना, तुला हवा तेवढा टाइम घे, परंतु मला माहिती आहे की तुला शेवटी तेच वाटणार आहे जे मी आता तुला सांगते. काय ना अद्वैत, तुला माहित नाही, तुझी आई नेहमी तुझ्या फायद्याचाच विचार करते, परंतु तू तिच्यावरती आता पहिल्यासारखा विश्वास ठेवत नाही आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई तू काय बोलती असे. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, मी तुला पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं, मी पहिल्या दिवसापासून तुला सांगत आली आहे की ही मुलगी आपल्या घरात ज्या पद्धतीने आली, जशी फसवणूक केली आहे ती तिची पात्रता आहे, आणि अशा मुलीशी तू तुझं आयुष्य काढावं असं मला अजिबात वाटत नाही. तुला वेळोवेळी मी सांगत आलो की त्या मुलीच्या नादाला लागू नको, तरी देखील तू मात्र तिचीच बाजू घेत आला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई अगं तसं नाही, परंतु मी खऱ्याचीच बाजू घेतली नेहमी. मला जिथं बरोबर वाटलं तिथं मी तिच्या बाजूनी बोललो. मला त्या मुलीबद्दल काही वाटतंय म्हणून मी काही केलेलं नाहीये,
आणि जे काही मी वागलो असेल त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माझी माणुसकी होती. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हो अद्वैत, मला समजतंय, मी समजू शकते, तू एक चांगला आहे, तुझं मन चांगलं आहे, परंतु तुला माहिती नाही की इथे लोक कसे आहेत आणि या लोकांमुळेच, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नेहमी तोटा होत असतो आणि अशा प्रकारचे लोक आपल्या माणुसकीचा गैरफायदा घेतात. कलाला ती आता गैरफायदा घेणारी मुलगी म्हणत असते, तिला गोल्ड डिगर म्हणत असते थोडक्यात. आता सरोज अद्वैतला सांगू लागते, अद्वैत तुला माहिती आहे कला नेमकी या घरामध्ये का बरं आली आहे? तिला या घरातल्या संपत्तीचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचा फायदा तिला तिच्या आईबापांना, तिच्या कुटुंबाला करून द्यायचा आहे. बाकी तुझ्याशी असं नातं तिचं काहीच नाही आहे, तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ती फक्त आणि फक्त या घरामध्ये आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त तिचा स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घ्यायचा आहे म्हणून. आणि तुला ही गोष्ट लक्षात येत नाहीये, ती तुझं पुढं तुला प्रत्येक गोष्ट जाग्यावरती का बरं आणून देते? तिचं प्रेम आहे म्हणून? अजिबात नाही. त्या मुलीला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ती जे काही करते ते फक्त आणि फक्त आपली संपत्ती हडपण्यासाठी. तिला आपल्या या कंपनीवरती, आपल्या या चांदेकर ज्वेलर्सवरती हक्क गमवायचा आहे. तिला फक्त आणि फक्त तिचा अधिकार आपल्या कंपनीवरती, आपल्या ज्वेलर्सवरती गाजवायचा आहे. त्यामुळे तू उगच असं वाटून देऊ नको की त्या मुलीचं तुझ्यावरती प्रेम वगैरे आहे म्हणून. तेव्हा मात्र अद्वैत आता सरोजला म्हणतो की ठीक आहे आई, आणि इथून पुढे मी आता या गोष्टी लक्षात ठेवील. तेव्हा मात्र सरोज पुन्हा विचारते, मग तू काय ठरवलंय? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी पण तेच ठरवलंय आई जे तुला वाटतंय. मी तुला मागे म्हणालो होतो की मला काही वेळ दे, परंतु आता मला वेळेची सुद्धा गरज नाहीये आणि आता माझं फायनल आहे की मी कलाला डिवोर्स देणार म्हणून. आणि आता माझं फायनल आहे की मी आता कलाला डिवोर्स देऊनच राहणार. आणि असं म्हणताच आता मात्र अद्वैत सुद्धा स्वतःला लई जास्त शहाणा समजायला लागलेला असतो आणि कलाला मात्र आता खूपच जास्त तो खालच्या दर्जाचा समजत असतो. तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशी जेव्हा कला ही घरी आलेली असते आणि कला जेव्हा घरी असते तेव्हा मात्र आता अद्वैत तिच्याशी बोलत असतो. त्या दोघांचे देखील त्यावेळेस भांडणं होतात आणि मग कलाला तो काहीच्या काही पण बोलत असतो. तेव्हा मात्र कला हे सगळं सहन करून घेते, परंतु ती प्रतिकार देखील करत असते. परंतु आता अद्वैतला मात्र या सगळ्या गोष्टींचं खूपच जास्त गर्व निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे त्याच्या बोलण्यात आता पहिल्यासारखा प्रेमळपणा नसतो. तेव्हा कला त्याला म्हणते, अद्वैत, मी तुला असं कधीच बघितलेलं नाहीये आणि तुला अशा पद्धतीने वागताना देखील कधी बघितलेलं नाहीये. तुझा हा गर्व आहे ना, हा मी कधीच आजपर्यंत बघितलेला नाहीये आणि त्यामुळे मला खूप विशेष वाटतंय अद्वैत. त्यामुळे खूप विशेष वाटतंय चांदेकर, तू असा कधीच वागत नाही आणि आज कसं असं वागायला लागलाय, मला खरंच काही कळत नाहीये. आता मात्र कलाला सुद्धा कळत नसतं की अद्वैत नेमका असं वागतोय तरी का बरं. परंतु अद्वैत आता कलाला म्हणत असतो की मी असाच होतो, खरे तू ओळखलं नाहीयेस मला, मी असाच होतो आणि असाच आहे मी. तेव्हा मात्र आता कला जास्त काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, इग्नोर करून टाकते आणि ती तिच्या कामाला निघून जाते. तेव्हा मात्र आता अद्वैत या सगळ्या गोष्टी करण्यात कुठलाही विचार करत नसतो की कलाला नेमकं काय वाटेल किंवा कलाला वाईट तर वाटणार नाही. त्याला आता फक्त आणि फक्त त्याची बाजू प्रूव्ह करायची असते. आता या गोष्टीमध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतात ते रोहिणी आणि राहुल. त्यांना आता एक गोष्ट लक्षात आलेली असते की अद्वैत आणि कला या दोघांमध्ये आता फूट पाडण्याची हीच खरी वेळ आहे. तेव्हा त्यांच्यासोबत नैना सुद्धा मिक्स होते. नैना म्हणत असते, मदर इन लॉ, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येतो, परंतु मी तुम्हाला सांगू, या कलाला हरवणं ना इतकं सोपं नाहीये. मी तर तिला लहानपणापासून बघितलंय, मला हर एक मूव माहीत असतो तिचा पुढं काय असणार आहे. तेव्हा तुम्ही मला तुमच्या प्लॅनमध्ये सामील करून घ्या, आमच्या प्लॅनमध्ये सामील हो. आणि मग असं म्हणताच आता ते तिघेही एकत्र करून एक प्लॅन करतात. कलाला अडकवण्यासाठी आता त्यांनी वेगवेगळ्या कल्पना विचार करून काढलेल्या असतात आणि मग आता ते एका एका कल्पनेवरती बोलत असतात. सर्वात पहिल्यांदा आता राहुल म्हणत असतो, मी एक काम करतो, कलाला एक काम सांगतो आणि नंतरून ते काम तिने इतकं खराब केलं असं दाखवून देतो जेणेकरून अद्वैत तिच्यावरती चिडेल, मग त्यांच्यामध्ये भांडणं होतील. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अरे भांडणं तर त्यांचे चालूच आहे, त्यात काय, परंतु आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एक भिंत उभी राहील आणि ती भिंत उभी करायची असेल तर मात्र ते खूपच कठीण आहे. तेव्हा नैना म्हणते की ते काम तुम्ही माझ्यावरती सोडा, माझं एक प्लॅन आहे. आणि असं म्हणताच आता नैना तिचा जो प्लॅन आहे तो आता रोहिणीला सांगू लागते. मग रोहिणी म्हणत असते की ठीक आहे, आपण तू म्हणते त्याप्रमाणे करून बघू
आणि याच्यामध्ये पूर्ण रिस्क तू घेणार बरं का. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की ठीक आहे, उद्या काही झालं तरी या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी मी घेते. रोहिणीच्या डोक्यात एक कल्पना आलेली असते की प्लॅन वर्क झाला तर कला जाईल, नाही झाला तर नैना जाईल, म्हणजे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फायद्याच्याच आहे. आणि असं म्हणताच आता मात्र नैनाचा प्लॅन तिने सुरू केलेला असतो. इकडे अद्वैत हा ऑफिसमध्ये निघालेला असतो. त्यावेळेस मात्र कला पाठीमागून येते. तेव्हा मात्र कलाही म्हणत असते की मला पण यायचे ऑफिसला. तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणतो की तू तुझ्या पद्धतीने ये ना, तुला येतं ना ऑफिसला, इतर वेळेस तर लय फुशारक्या मारत राहते, मग आज कशाला माझ्यासोबत येते. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की ठीक आहे, काही अडचण नाही, मी येते माझ्या पद्धतीने. असं म्हणतच आता अद्वैत तिथून पसार झालेला असतो, निघून गेलेला असतो. परंतु आता इकडे कला मात्र घरातच असते. तिला फार जास्त वाईट वाटत असतं की अद्वैत तिच्याशी आता पहिल्यासारखं काय वागत नाहीये. आणि मग ती डोक्यामध्ये विचार करते की नाही, मला आता काहीतरी करावंच लागेल. आता या अद्वैत चांदेकरचं जे डोकं आहे ते मला जाग्यावरती घेऊनच यावं लागेल. त्याच्यामुळे तिने ठरवलेलं असतं की तिला जेव्हा कधी चान्स मिळेल तेव्हा मात्र ती अद्वैतला याच गोष्टीबद्दल शिकवणार. तेव्हा मात्र ती आता ऑफिससाठी निघते. ऑफिसला ती गेलेली असते, परंतु तिकडे राहुल आणि रोहिणी हे सगळं बघत असतात. राहुल म्हणतो की मम्मा मी आता काय करू नेमकं. तेव्हा रोहिणी म्हणते की तू मूर्ख आहे आणि मूर्खच राहशील. अरे जा, तिचा पाठलाग कर, कुठं चालली आहे बघ, आणि ऑफिसला जर गेली असेल तर मात्र तुला काय करायचंय ते मी कॉलवरती सांगते. तेव्हा मात्र आता हा लगेचच त्यानंतर राहुल हा लगेचच निघालेला असतो तिथून आणि तो लगेचच कलाचा पाठलाग करत असतो. कला ही रिक्षाने चाललेली असते, त्याच्यामुळे तो रिक्षाच्या पाठीमागे त्याची गाडी ठेवतो. आता कलाचं लक्ष जातं, पाठीमागे तिला दिसतं की ही तर आपलीच गाडी आहे. आणि मग कलाला लक्षात येतं की अद्वैत आहे की पाठीमागे गाडीमध्ये बसून जर कोणी येत आहे ते अद्वैतच असेल, कदाचित तो पाठीमागे असेल माझ्या. आता अद्वैतने गाडी वेगळी नेलेली असते, परंतु कलाच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना असते आणि तिला असं वाटत असतं अद्वैत आपल्यासोबतच आहे. त्यामुळे ती सुद्धा बिंदास होते. परंतु त्या गाडीमध्ये राहुल असतो ही गोष्ट तिला माहीत नसते. आणि मग आता ऑफिसला गेल्यानंतर राहुल लगेचच फोनवरती कळवतो की ती ऑफिसात पोहोचलेली आहे. नैना लगेचच आता रोहिणीला म्हणत असते की माझा प्लॅन रेडी झालाय आणि मी जो प्लॅन केलाय ना तो प्लॅन 100% वर्क करणार. त्यामुळे तुम्ही लगेच एक काम करा की लगेच आपण अद्वैतला फोन करू आणि अद्वैतला जरा वेळ बिझी ठेवू. आणि मग लगेचच आता अद्वैतला फोन केलेला असतो राहुलने आणि राहुलला हे सगळं करायला सांगितलेलं असतं. राहुल वेगळ्या प्रोजेक्टविषयी बोलत असतो तेव्हा अद्वैत सुद्धा जरा बिझी असतो. तेव्हा मुद्दामच आता कलाच्या अंगावरती तो ऑफिस बॉय असतो तो कॉफी सांडवतो आणि आता हे सगळं करायला सांगितलेलं असतं ते राहुलनेच. आणि मग कॉफी सांडायला लावल्यानंतर आता कलाच्या अंगावरती सगळी कॉफी असते, ती धड आतही जाऊ शकत नसते. तिचा ड्रेस क्लीन वगैरे करायला लावायचा असतो. त्यामुळे आता कलाला तिचे ड्रेस वगैरे क्लीन करायचे असतात आणि मग कला ही तिचे कपडे क्लीन करण्यासाठी गेलेली असते. आता इकडे ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग देखील सुरू झालेली असते आणि त्याच्यामध्ये कला नसते. कला आता तिचे कपडे क्लीन करण्यासाठी गेलेली असते, परंतु तिथे गेल्यानंतर तिच्या एक लक्षात येतं की तिची साडी ही वेगळ्याच पद्धतीने खराब झालेली आहे, कारण की राहुलने आधीच प्लॅन करून ठेवल्या प्रकारे आता कलाची साडी कधीच ठीक होऊ शकणार नाही आणि त्याच्यामध्ये वेगळंच केमिकल मिक्स केलेलं असतं. त्यामुळे कलाची साडी ही फारच खराब झालेली असते आणि मग आता कलाला पुन्हा घरी जावं लागणार असतं आणि तिला घरून जाऊन क्लोथ चेंज करून यावे लागणार असतात आणि मीटिंग देखील फार महत्त्वाची असते. परंतु अद्वैत हा तिची वाट बघत असतो, कारण की डिझाईनचं प्रेझेंटेशन आहे ती जबाबदारी कलाकडे दिलेली असते आणि आता कलाला दुसरा पर्याय नसतो. कलाला घरी यावं लागणार असतं आणि त्या मीटिंगला जर व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं नसलं तर मात्र करोडोंची डील जाणार असते. त्याच्यामुळे आता कलावरती प्रचंड टेन्शन असतं. परंतु आता कला विचार करते की मी जर लवकर गेले लवकर आले तर किती बरं होईल. आणि असं म्हणतच आता कला पुन्हा घरी आलेली असते. तीही रिक्षाने आलेली असते आणि आता कला घरी येते, कला चेंज करते. तिला रजनी विचारत असते की काय ग कला, काय झालं. तेव्हा कला म्हणत असते अगं काही नाही, ऑफिस बॉयकडून कॉफीचा ग्लास सांडला. तेव्हा मात्र आता ते सगळं सांगत असते. तेव्हा रजनी म्हणत असते अच्छा मग आता तू चेंज करते का. तेव्हा आता कला म्हणते की हो मी चेंज करते आणि कला आता चेंज करून पुन्हा ऑफिस जाण्यासाठी निघालेली असते. इकडे अद्वैत मात्र कलाची वाट बघत असतो. तो सारखा फोन करत असतो कलाला आणि फोन करून तो काही बोलत नसतो. ती फक्त तिकडून हॅलो हॅलो करत असते. परंतु अद्वैत काही बोलत नसतो, कारण की त्याच्यासमोर आता भरपूर मेंबर्स बसलेले असतात. मग आता कला ही ऑफिसमध्ये नसते, त्याच्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तो म्हणजे आता मात्र कला तिथं नसल्यामुळे आता
पूर्णपणे ते जे काही प्रेझेंटेशन आहे ते रखडलेलं असतं आणि अद्वैत सारखी तिची वाट बघत असतो. अद्वैत आता ऑफिस बॉयला बोलवून घेतो आणि म्हणतो की कला मॅडम कुठे, त्या का बरं आल्या नाही. तेव्हा मात्र ऑफिस बॉयला ऑलरेडी राहुलने सांगून ठेवलेलं असतं की त्या अजून आल्याच नाही असं सांगायचंय. तेव्हा मात्र अद्वैतला तो म्हणतो की कला मॅडम तर अजून आल्याच नाहीये, मी बघितलं परंतु त्या मला कुठेच दिसल्या नाही. आता मात्र ते जे काही प्रेझेंटेशन बघण्यासाठी थांबलेले असतात ते मात्र वैतागून जातात आणि ते अद्वैतला खूप वाईट बोलतात आणि म्हणतात की तुम्ही आमचा टाइम उगाचच वाया घालवला, तुमच्याकडे डिझाईन नव्हत्या तर तसं आम्हाला सांगायचं होतं, आम्ही इतक्या दूर तुमच्यासाठी आलोच का असतो, आणि तुमच्या ज्या मॅडम आहे त्यांना अक्कल नाही आहे का टाईमची. आणि असं म्हणतच ते आता ते जे क्लायंट असतात ते तिथून निघून जातात. आणि मग आता अद्वैतला फार वाईट वाटलेलं असतं, तो फार चिडलेला असतो. तो आता कलाला फोन लावत असतो परंतु कला ही फोन काय उचलत नसते. त्याच्यामुळे मात्र आता त्याचा जळफळाट होतो. जेव्हा कला ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा मात्र अद्वैत हा कलावरती प्रचंड चिडतो आणि म्हणत असतो की तुझी लायकी नसताना तुला हा जॉब दिलेला आहे आणि तुला तो आता जॉब सुद्धा व्यवस्थित करता येत नाहीये, तुझी जबाबदारी होती ना प्रेझेंटेशन करण्याची, मग तू का नाही केलीस. तेव्हा मात्र आता कलाला काय बोलावं काय नाही हेच कळत नसतं. आणि आता मात्र कलाच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की नक्कीच आपल्याला याच्यामध्ये फसवलं जात आहे. परंतु इकडे अद्वैत मात्र कसलाही विचार करत असतो आणि वाटेल ते बोलायला तो सुरुवात करतो. तो जेव्हा बाहेर आलेला असतो आणि कला त्याच्या समोर असते तेव्हा सर्व स्टाफ समोर आता अद्वैत हा कलाला फार वाईट बोलत असतो आणि कला बिचारी हे सगळं ऐकून घेत असते. परंतु कलाचाही त्याच्यामध्ये काही दोष नसतो. कलाला आता खूप वाईट वाटत असतं की अद्वैतने सगळ्या स्टाफ समोर तिला वाईट बोललेलं असतं. कला तरीही स्टाफ समोर अद्वैतला एक शब्दही बोलत नाही. जे घरामध्ये विरोध करते ते करत नाही. परंतु जेव्हा कला ही घरी आलेली असते तेव्हा अद्वैत देखील आलेला असतो आणि अद्वैत आता सर्वांना देखत कलाला खूप बोलत असतो. कलाला वाटेल ते बोलायला लागतो. तेव्हा मात्र कला अद्वैतला फिरून बोलते आणि म्हणते की काय अद्वैत, काय चांदेकर, तू असं काय बोलतोय, अरे माझ्या अंगावरती कॉफी सांडली होती आणि म्हणून मी इकडे घरी आले होते आणि तू मला असं कसं बोलू शकतोस. मात्र राहुल, रोहिणी, नैना हे फार हसत असतात. त्यांना फार आनंद होत असतो कारण की अद्वैत आणि कला फार भांडत असतात आणि कला म्हणत असते की चांदेकर, आणि तू ज्या पद्धतीने मला बोलतोय ती योग्य पद्धत आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यामुळे ते क्लायंट गेले, करोडोंची डील गेली आपली. आणि असं म्हणताच आता मात्र कला म्हणत असते की अद्वैत, मी तुला जेव्हा म्हणत होते की मला तुझ्या सोबत येऊ दे तेव्हा तू मला सोबत घेऊन गेला नाही, तुझ्या पद्धतीने ये म्हणाला, आणि आता काय रे असं बोलतोयस तुम्हाला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की मग तुला तुझ्या पद्धतीने नीट व्यवस्थित येता येत नव्हतं का, आणि या सगळ्याला तूच कारणीभूत आहे आणि हा सगळा लॉस आता कोण भरून देणार, असं आता तो कलालाच विचारत असतो. तेव्हा मात्र कलाला फार वाईट वाटतं. कला म्हणत असते की तू फक्त फायद्याचाच विचार करतोय अद्वैत, अरे तू फायद्यासाठीच माझ्याशी नातं देखील पुन्हा तसंच ठेवतोय आणि तरी देखील त्या नात्यामध्ये फक्त आणि फक्त फायद्याचा कॉर्नर तू टाकलाय, म्हणजे तुझ्यासाठी फक्त बिझनेस महत्वाचा आहे का. तेव्हा मात्र अद्वैत मुद्दाम हे सगळं काही करत असतो आणि आता मात्र त्या दोघांची फार भांडणं होतात. तेव्हा मात्र तो कलाला वाटेल ते बोलायला लागलेला असतो. आबा थांबवण्याचा प्रयत्न करतात तरी देखील अद्वैत फार खालच्या थराचं आता कलाला बोलत असतो. कलाला प्रचंड राग येतो. कला म्हणते की ठीक आहे, मी माझं काम आता इथून पुढे वेळेत करीत जाईल, परंतु मी आता या घरात राहणार नाही. आणि असं म्हणतच कला आता तिथून बाहेर निघते आणि लगेचच ती तिच्या माहेरी जाते. आणि आता अद्वैतला मात्र असं वाटत असतं की ठीक आहे, बरं झालं, चांगलंच झालं. आणि असं म्हणतच आता अद्वैतला देखील कळालेलं असतं की आता बरं झालंय, खरे गेलीये आणि आता मला तिला डिवोर्स देणं देखील सोपं राहील. आणि असं म्हणताच जेव्हा कला तिकडे निघून गेलेली असते तेव्हा मात्र कलाला फार वाईट वाटत असतं. कलाला स्टार्टिंगला खूप जास्त त्रास होत असतो. बरोबर असून देखील तू माझ्याशी असं चुकीचं वागलास. अद्वैत हा कला निघून गेल्यानंतर खूप चांगलं फील करत असतो. कलाला दुसरीकडे त्रास होत असतो. परंतु आता काही दिवसानंतर मात्र हे उलटं होतं. आता अद्वैतला खूप वाईट वाटायला लागलेलं असतं आणि कलाला मात्र आता सगळं काही नॉर्मल झालंय असं वाटायला लागलेलं असतं. कलाने आता स्वतःला सावरून घेतलेलं असतं. अद्वैत मात्र आता कलाचाच विचार करायला लागलेला असतो. आणि अचानक आता अद्वैतला एक गोष्ट लक्षात येते की खरे मात्र माझ्याशिवाय कशी राहत असेल असं जेव्हा त्याच्या डोक्यात येतं तेव्हा मात्र त्याला असं वाटतं की मी का विचार करतोय, पण मला तर तिच्यासोबत राहायचं सुद्धा नाही आणि मला आता तिच्यासोबत खरंच एक क्षणही राहायचं नाही. तो असं स्वतःला सांगत मात्र असतो, परंतु त्याच्या मनात मात्र आता काही वेगळंच असतं. सरोज लगेचच आता अद्वैतला बोलवून घेते आणि म्हणते की आपण डिवोर्सच्या फाईल प्रोसेस करू, लवकरात लवकर खरेला डिवोर्सची नोटीस देखील पाठवून देऊ, म्हणजे आपण यातून सगळे मोकळे होऊन जाऊ. आता मात्र इकडे राहुल आणि नैना आणि रोहिणी यांचा एक वेगळाच प्लॅन शिजलेला असतो.
आता मात्र कला तर घराच्या बाहेर गेलीये. मग आता या घराची सगळी प्रॉपर्टी कशी मिळवायची याच्या बाबतीत आता राहुल, रोहिणी आणि नैना हे विचार करू लागतात. तेव्हा मात्र रोहिणीच्या डोक्यात एक आयडिया येते की अद्वैत कडून जर प्रॉपर्टी पेपर्सवरती जर सह्या करून घेतल्या गेल्या तर मात्र ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती येऊ शकते. परंतु आता रोहिणी म्हणत असते की काही प्रॉपर्टी मात्र सरोजच्या नावावरती, परंतु काही प्रॉपर्टी जर आपल्या नावावरती आली तर बरं होईल. तेव्हा मात्र आता रोहिणी हा विचार करते आणि लगेचच याच्यासाठी सुद्धा एक प्लॅन करायला घेते. परंतु आता नैनाला याच्यामध्ये न घेता नैनाला याबद्दल कधीही काही कळू द्यायचं नाही असंही ती विचार करत असते आणि तिने हे सगळं मनातल्या मनात विचार केलेला असतो. आणि तेव्हा मात्र नैनाला देखील या घराच्या बाहेर काढायचा काहीतरी प्लॅन करावा लागेल ही गोष्ट आता रोहिणीला सुद्धा सतावू लागलेली असते. मग जेव्हा नैना तिथून गेलेली असते तेव्हा ती राहुलला म्हणते की आता एक तर गेलीये, आता दुसरीला सुद्धा घराबाहेर काढायची तयारी सुरू करायची. आणि असं म्हणताच आता मात्र राहुल म्हणत असतो की हो ना मामा, माझं पार डोकं खराब झालं या मुलीमुळं आणि हिला जर घराबाहेर काढायचंय, परंतु ही मात्र खूप जास्त शातीर आहे, ही काही गडबड तर नाही ना करणार. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की तू त्याची काळजी करू नको, मी आहे ना, मी बघते हिच्याकडे. आणि मग अशा प्रकारे आता रोहिणीने 2-3 प्लॅन केलेले असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन म्हणजे अद्वैतची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची, दुसरा प्लॅन म्हणजे नैनाला देखील या घराबाहेर काढायचं आणि तिसरा प्लॅन म्हणजे कलाला या घराची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही. आणि याच्यासाठी तिने आता वेगवेगळे प्लॅन आखलेले असतात. इकडे मात्र अद्वैत हा फार जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याला एक गोष्ट कळत नसते की त्याला इतकी कलाची आठवण काय येते. मग आता तो स्वतःहून कलाकडे जायचं ठरवतो, कारण की तो आता इतका बेचैन झालेला असतो की त्याला खूपच जास्त आता त्रास व्हायला लागलेला असतो आणि खरेशी निदान बोलून येऊ असं तो विचार करतो. परंतु जेव्हा तो कलाकडे गेलेला असतो तेव्हा मात्र कला तिच्या विश्वात तिने आता रमून घेतलेलं असतं आणि हे बघून त्याला फार वाईट वाटतं. आणि मग तो कलाशी बोलायला जेव्हा जातो तेव्हा मात्र कला त्याला डायरेक्टली म्हणते की कोण तुम्ही आणि काय काम काढलं, तुम्हाला मूर्ती वगैरे घ्यायची आहे का. कलाचं असं बोलणं ऐकून आता मात्र अद्वैत पूर्णपणे शांत झालेला असतो आणि आता मात्र अद्वैत तिला पुन्हा विचारतो की खरे तू माझ्यासोबत चल, माझी बायको म्हणून चल. तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणते की नाही, मी येणार नाही आणि तुमचा माझा संबंध कधीचाच संपलाय, तुमचं इथं काही काम असेल तर तसं मला सांगा. असं म्हणताच मात्र आता अद्वैतला फार वाईट वाटलेलं असतं. अद्वैत फार इमोशनल झालेला असतो. अद्वैत डायरेक्टली आता कला पुढे रडायला लागतो आणि त्याला आता त्याची चूक समजलेली असते. आणि आता तो जेव्हा घरी येतो तेव्हा मात्र त्याच्या समोर सत्यता समोर आलेली असते. त्याला सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात. घरी आल्यानंतर त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी समजतात की हे सगळं करण्यामागे प्लॅन कोणाचा होता आणि सरोजने कशा प्रकारे त्याचं मन परिवर्तन केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा त्याला समजतात तेव्हा मात्र त्याला एक गोष्टीची जाणीव होते की कला आता आपल्यापासून फार दूर गेली आहे आणि आता ती काय आपल्या जवळ येऊ शकत नाही असा विचार करताच आता मात्र तो प्रचंड घाबरलेला असतो. तर मित्रांनो, आता अद्वैत जेव्हा कलाकडे गेलेला देखील असतो तेव्हा देखील कलाने त्याला माफ केलेलं नसतं. आणि अशा प्रकारे मित्रांनो या ट्विस्टमध्ये आपल्याला हे बघायला मिळालं. आणि मित्रांनो, अजून पुढे नेमकं काय होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा जेणेकरून पुढे काय होणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगू. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.